यानंतर कोल्हापूरमधून बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्याला देखील पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। सततच्या धुवाधार पावसाने पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या उंबरठ्यावरून वाहताना पाहायला मिळते। तिथे येऊन ठेपलीये, त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कृष्णा पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल 15 फुटाने वाढ झाल्याने नरसिंहवाडीच्या दत्त मंदिरातही पाणी शिरलंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवस धुवाधार पाऊस पडतोय। मी सध्या पंचगंगा नदी पात्राच्या शेजारी उभा आहे। तुम्ही हे जे पात्र बघता, हे पात्र 15 दिवसांपूर्वी कोरडं पडलं होतं। मात्र 15 दिवसांमध्ये जो पाऊस झाला आणि विशेष करून 3 दिवसांमध्ये जो पाऊस झाला, या पावसाचा परिणाम की पंचगंगा दुधडी भरून वाहताना आपल्याला दिसते। पंचगंगेचं मुख्य जे पात्र आहे, हे पात्र सोडून सध्या पंचगंगा पात्रा बाहेर काल पडलेली आहे आणि आज सकाळीच हे पात्राचं पाणी रस्त्यावर गेलेलं आहे। त्यामुळे पावसाचा जोर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की काही तासातच पुन्हा पंचगंगा इशारा पातळी गाठेल की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। एकूणच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतो, या पाऊस पडत असताना नदी पात्रामध्ये जी शेती आहे, या शेतीमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। कोल्हापूरचा जो राजाराम बंधारा आहे, हा राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला आहे आणि याची इशारा पातळी 39 फूट जरी असली तरी सध्या 33 फुटावरून पाणी वाहत आहे। एकूण जिल्ह्यामध्ये साधारण 33 हून अधिक बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। या परिसरात जी गावं आहेत, वाड्या वस्त्या आहेत, यांची वाहतूक अन्य मार्गाने सध्या वळवण्यात आलेली आहे। 3 दिवस जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, या पावसामुळे साधारण 18 हून अधिक घरांचं नुकसान झालेलं आहे आणि 8 मोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत। गगनबावड्यावरून कोल्हापूरला येणारा जो मार्ग आहे, तो लोंगे हे जे गाव आहे, या गावाच्या रोडवर पाणी आल्यामुळे काही काळ खोळंबलं होतं, काही काळ हा मार्ग थांबवण्यात आला होता। मात्र सध्या हा मार्ग सुरळीत चालू आहे। पण एकूणच गेली 3 दिवस जो एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, असाच पाऊस जर सुरू राहिला तर मात्र 2005 आणि 6ला कोल्हापूरला पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अशी परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।